नमस्कार मंडळी, तुमचे सर्वांचे मनस्वी होममेड या आपल्या चॅनलवर स्वागत आहे। खाताय ना, खायलाच पाहिजे। आज आपण बनवणार आहोत पनीर हनी चिली। चला तर आपण साहित्य बघूया। पनीरचे तुकडे केलेले आहेत, त्याचबरोबर हिरवी मिरची घेतलेली आहे, कांद्याची पात घेतलेली आहे, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, सोया सॉस घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये पनीरचे पीस घेऊ आणि त्याला कॉर्नफ्लॉवरने छानपैकी स्टफिंग करून घेऊया। फक्त कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही आहे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतरनं पनीर आपण जास्ती प्रमाणामध्ये तेल टाकून छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया। पनीर थोड्या वेळात हलवत राहिलं तर ते छान ब्राऊन होतं। पनीर तळून झाल्यानंतरनं पनीरचे पीस काढून घेतलेले आहेत। आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन लसणाची फोडणी दिलेली आहे, त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता आपण ती छान परतून घेऊया। त्याला छान कलर आणि छान सुवास येईपर्यंत ते परतले आहे। त्याच्यामध्ये आता आपण सोया सॉस टाकलेला आहे, रेड चिली सॉस टाकतोय आपण आता। तो पण छान मस्त परतून घेतोय। गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमच ठेवायची, जास्त हाय नाही आणि जास्त स्लो नाही। त्याच्यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे आपण आणि ते पण छान मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतरनं जे आपण पनीरचे पीस तळून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत, तेल सोडलेले आहेत आणि अशा प्रकारे आता आपली पनीर हनी चिली तयार आहे। त्याच्यासाठी आपण वरतून गार्निशिंगसाठी कांद्याची पात टाकत आहोत, मीठ टाकत आहोत चवीसाठी, कारण मिठानंच जेवणाला छान चव येते। त्याचबरोबर थोडेसे आपण हनी पण टाकलेला आहे आणि आपण तीळ टाकत आहोत। अशा प्रकारे आपली पनीर हनी चिली तयार आहे। थँक यू फॉर द वॉचिंग मनस्वी होममेड चॅनल।